पूजा खेडकर यांचं आयएस बनणं हे आता वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे, कारण विशेष सवलत मिळवून पूजा खेडकर या आयएस झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केला आहे। पाहूया की सगळीकडे त्यांना फेवरेबल ट्रीटमेंट मिळते। आता सुद्धा जर त्यांना इथून केलं तर काय केलं तर इथून फक्त याला पाठवलं वाशिमला। खरं तर त्यांचे जे काही इथं केलेले त्यांचे वर्तन होतं ते वर्तन सेवेत राहण्यासाठी पात्र नव्हतं। त्यांना त्याची चौकशी व्हायला हवी होती, शिक्षा व्हायला होती, पण तसं काही झालं नाही। उलट त्यांना ती बक्षिसी दिली गेली की तुम्ही काहीही करा, तुमच्या सेवेला कुठेही धक्का लागणार नाही। आणि हे आयएस सारख्या सेवेसाठी अत्यंत वाईट गोष्ट आहे। याच्या इतकी एका मुलाला अन्याय करून मिळवलेल्या पदावरची व्यक्ती इतरांना काय न्याय देऊ शकते? म्हणजे खाजगी गाडीवर लाल दिवा आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या अँटी चेंबरवर कब्जा करणाऱ्या प्रोबेशनरी आयएस अधिकारी पूजा खेडकर यांची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। आता त्यांची वाशिमला प्रोबेशनरी आयएस म्हणून बदली झाली आहे। वरिष्ठ अधिकाऱ्यांचं अँटी चेंबर बळकावणं, खाजगी ऑडी गाडीवर अंबर दिवा लावणं, ते गाडीवर महाराष्ट्र शासन असे बोर्ड लावणं असे आरोप त्यांच्यावर आहेत। पुणे जिल्ह्यात प्रोबेशनर सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून त्या रुजू झाल्या होत्या, पण या आरोपांनंतर त्याची उचलबांगडी झाली आहे। दरम्यान वरिष्ठांचे अँटी चेंबर बळकावल्याचा देखील त्यांच्यावर आरोप करण्यात आलेला आहे। या पूजा खेडकर सध्या प्रचंड चर्चेमध्ये आलेले आहेत। वाशिमच्या ठिकाणी आता त्यांची बदली करण्यात आलेली आहे। दरम्यान पूजा खेडकर कोण आहेत? 2020 बॅचच्या आयएस अधिकारी आहेत पूजा खेडकर। वडील दिलीप खेडकर सेवानिवृत्त सनदी अधिकारी आहेत, तर आई डॉक्टर आहे। आजोबा अर्थात आईचे वडील जगन्नाथराव बुधवंत हे देखील आयएस अधिकारी होते। पुण्यात सहाय्यक जिल्हाधिकारी पदाच्या प्रशिक्षणार्थी म्हणून 3 जून 2024 रोजी त्या रुजू झाल्या। रुजू होण्यापूर्वी स्वतंत्र केबिन, कार, शिपाई आणि निवासस्थानाची मागणी केली। निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात बसण्याची सूचना त्यांनी फेटाळली। अप्पर जिल्हाधिकारी अजय मोरे यांच्याच केबिनचा जबरदस्तीने ताबा मिळवला। स्वतःच्या खाजगी ऑडी कारवर सरकारी वाहनांवरचा लाल दिवा त्या लावत होत्या। दरम्यान नमस्कार, मनसुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मनसुद्धा तुझाचा दुसरा सीझन। होई मनसुद्धा